नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुरस्कार भाग 3 घेऊन येत आहोत. यापूर्वी आपण याच आपल्या YouTube चॅनलवर भाग 1 आणि 2 अपलोड केलेला आहे आणि वर्षभराच्या राजकीय आणि आर्थिक घडामोडी आपण पूर्ण केलेल्या आहेत. तर पुरस्कार भाग 3 मध्ये आपण प्रामुख्याने नोबेल प्राइज, त्याच्यानंतर आपले इतर जे पुरस्कार आहेत जसे की बुकर प्राइज किंवा रॅमन मॅग्सेसे प्राइज हे सगळे आपण बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया सर्वात पहिले नोबेल प्राइज पासून. नोबेल पुरस्कार 2023. नोबेल पुरस्कार 2023 कोणाला भेटलेत हे जाणून घेण्याच्या आधी आपण थोडंसं नोबेल पुरस्काराचा इतिहास पाहून घेऊ, जेणेकरून आपण जेव्हा ते नोबेल प्राइज कोणाला दिलेत हे शिकू तेव्हा आपल्याला एक ओव्हरऑल अंदाज असेल. त्याची स्थापना केली 1901 मध्ये अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांनी. ऍक्च्युली त्यांनी स्थापना केली असं म्हणता येणार नाही. त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता आणि त्यात त्यांनी भरपूर संपत्ती कमावली होती. त्यांचे भाऊ बंधू किंवा त्यांचे जे घराणं होतं ते पण भरपूर श्रीमंत होतं. आणि जेव्हा अल्फ्रेड नोबेल हे वारले त्याच्या आधी त्यांनी वसियत लिहून ठेवली होती आणि ते वारल्यानंतर एका वर्षानंतर जेव्हा त्यांची वसियत काढण्यात आली तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की माझी जेवढी संपत्ती आहे त्या संपत्तीचे काही पर्सेंटेज हे मेडिसिन, त्याच्यानंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, शांतता आणि लिटरेचर याच्यामध्ये जे तज्ञ लोकांनी काम केलंय आणि त्याचा काहीतरी मानवतेला उपयोग झालाय त्यांना देण्यात यावा. आणि तिथून मग 1901 पासून नोबेल पुरस्काराची स्थापना झाली. 1968 मध्ये अर्थशास्त्र या विषयाला सुद्धा नोबेल पुरस्कार देण्यात आला. म्हणजे 1901 ते 68 या दरम्यान फक्त 5 पुरस्कार दिले जात होते आणि 1968 पासून अर्थशास्त्रात सुद्धा नोबेल पुरस्कार देण्यात आला. आता याचं वितरण जे आहे ते दरवर्षी 10 डिसेंबरला केलं जातं. तर हे 10 डिसेंबरला कुठे दिलं जातं तर स्टॉकहोम, स्वीडन येथे. आणि फक्त शांततेचा जो पुरस्कार आहे ना त्याचं वितरण ऑस्लो, जी नॉर्वेची राजधानी आहे, तेथे दिलं जातं. आता 10 डिसेंबरला पुरस्कार देतात पण त्याच्या काही दिवस अगोदरच त्याचं अनाऊन्स केलेलं असतं आणि ऑफिशियल त्याचं वितरण 10 डिसेंबरला केलं जातं. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. फक्त याला 2 अपवाद आहेत. एक म्हणजे एरिक एक्सेस कार्लफेल्ट हे स्वीडनचे कवी होते, यांना 1931 मध्ये साहित्यात नोबेल भेटला होता. आणि डंग हॅमरशोल्ड यांना युएनचे माजी सरचिटणीस यांना 1961 मध्ये शांततेचा पुरस्कार देण्यात आला होता. तरी मरणोत्तर दिलं जात नाही. पूर्वी फक्त दोघांना दिलं होतं, त्याच्यानंतर दिलं गेलं नाही. पुढे बघूया. एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा पुरस्कार विभागून दिला जातो. म्हणजे मॅक्झिमम 3 लोकांना, एकाला पण दिलं जातं, दोघांना पण दिलं जातं आणि तिघांना पण दिलं जातं. 3च्या वर जाणार नाही. पुरस्काराची रक्कम काही वेळेस 33 आणि 33% प्रत्येकी असते किंवा एखाद्याने जर चांगलं काम केलं असेल तर त्याला 50% आणि उरलेल्या दोघांना 25% असं सुद्धा पुरस्काराची रक्कम दिली जाते. याच्यावर आतापर्यंत प्रश्न आले नाहीये, पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढे सर्वात तरुण विजेती म्हणजे मलाला युसुफजाई 17 वर्षाची होती, पाकिस्तानची, आणि त्यांना शांततेचं नोबेल भेटलं होतं 2014ला. आता या मलाला का भेटलं होतं कारण की तिकडच्या टेररिस्टच्या विरोधात ती लढून शिक्षणात त्यांनी थोडंसं काम केलं होतं. म्हणजे काय केलं होतं, टेररिस्ट लोकांनी सांगितलं होतं की मुलींनी शाळेत जायचं नाही, तरी ती जायची आणि एक प्रेरणा होती जगासाठी, त्यामुळे ह्याला पुरस्कार भेटला होता. आणि सर्वात वयोवृद्ध विजेते म्हणजे जॉन बी गुड इनफ यांना वयाच्या 97व्या वर्षी रसायनशास्त्रात नोबेल भेटलं होतं 2019ला. महात्मा गांधींना 1937, 38, 39, 47 आणि 48 असा 5 वेळा नॉमिनेशन भेटलंय, नामांकन भेटले महात्मा गांधींना. परंतु महात्मा गांधींना एकदाही कोणताही नोबेल पुरस्कार भेटलेला नाही. का नाही भेटला कारण की त्यावेळेसचं आंतरराष्ट्रीय राजकारण अशा स्वरूपाचं होतं जे महात्मा गांधींना जर नोबेल पुरस्कार भेटलं असतं तर ते ब्रिटनच्या विरोधात गेलं असतं. पुढे नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला म्हणजे मेरी क्युरी आणि 2दा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला म्हणजे पण कोण, मेरी क्युरी. यांचं एक वैशिष्ट्य असं की यांना 2दा नोबेल भेटलाय पण 2 वेगवेगळ्या विषयात. एकदा फिजिक्स मध्ये भेटलाय आणि एकदा केमिस्ट्री मध्ये भेटलाय. त्याच्यामुळे यांचं नाव नीट लक्षात ठेवा, मेरी क्युरी. 2023 पर्यंत 1000 जणांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि यामध्ये 64 महिला यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारी संस्था म्हणजे 2 आहेत. एक रेड क्रॉस आणि एक UNHCR.
रेड क्रॉसला 1917, 1944 आणि 1963 मध्ये शांतता पुरस्कार भेटलाय. आणि युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रेफ्युजी यांना 1954 आणि 1980 मध्ये शांतता पुरस्कार भेटलेला आहे. पुढे एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारा व्यक्ती सगळ्यात पहिले मेरी क्युरी, पूर्वी सांगितल्याप्रमाणे 1903 भौतिकशास्त्र, 1911 रसायनशास्त्र. पुढे जॉन बार्डिन, लिनस पॉलिंग, फेडरिक सेंगर आणि के बरी शार्कले यांची नावं लक्षात ठेवा. आता सुरुवात करूयात आपण ऑफिशियल वैद्यकशास्त्रातली म्हणजे मेडिसिन किंवा फिजिओलॉजी मधलं नोबेल पुरस्कार कोणाला भेटलाय? कॅटलिन कॅरिको या महिला हंगेरीच्या आहेत आणि ड्रू वेस्मन हे अमेरिकन पुरुष आहेत, यांना नोबेल पुरस्कार भेटलाय. या कॅटलिन कॅरिको आहेत आणि हे ड्रू वेस्मन आहेत. दोघंही पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात एकत्र काम करत होते आणि यांना हा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. आता बघा ही नावं जी आहेत ती थोडीशी पाश्चिमात्य देशातली असल्यामुळे तुम्हाला लक्षात राहणं थोडंसं अडचणीचं ठरतंय. त्यामुळे मी काही ट्रिक आणल्यात ज्या खूप अशा बेसिक ट्रिक आहेत, त्यानुसार लक्षात राहिले तर बघा. कारण की आपल्याला फक्त पर्याय बघून इलिमिनेट करून उत्तर काढायचं असतं. त्यामुळे सगळी नावं जशीच्या तशी लक्षात नाही राहिली तरी तर प्रयत्न करा की झोपळ तरी लक्षात राहील. तर मेडिसिन मधलं लक्षात ठेवा करिको आणि सामान. करिको म्हणजे करिको, कॅटलिन करिको आणि सामान म्हणजे वेस्मनचं मी सामान केलेलं आहे. तर करिको सामान ही ट्रिक लक्षात ठेवा. यांना का भेटलंय तर 1990 मध्ये यांनी रिसर्च स्टार्ट केली होती. मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे mRNA चा वापर करून पेशींमध्ये विशिष्ट प्रथिने तयार करण्याचा प्रयोग सुरू केला होता आणि 2005 मध्ये यांना यश आलं होतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की यांची जी रिसर्च आहे किंवा यांना जे नोबेल पुरस्कार भेटले त्याच्यामुळे आपण जगत आहोत असं गृहीत धरा. कसं तर 2019-20 मध्ये कोरोना आला आणि कोरोनाची जी व्हॅक्सिन बनवली ती यांच्या रिसर्चमुळे बनली होती. कधी रिसर्चला यश आलं? 2005 मध्ये. आणि त्याच्यापासून mRNA तंत्रज्ञानाचा वापर करून पहिली लस फायझर बायोटेक आणि मॉडर्ना या कोविड-19 विरुद्ध बनवली होती. ही आपण वापरली नाही पण अमेरिकामध्ये बायोटेक म्हणजे फायझर बायोटेकची आणि मॉडर्नाची ही व्हॅक्सिन वापरली होती. आता mRNA काय आहे बघा. ही व्हॅक्सिन जी बनवली ती कशावरनं? mRNA म्हणजे मेसेंजर RNA. हा एक न्यूक्लिक ऍसिडचा एक प्रकार आहे. यामध्ये अनुवांशिक माहिती असते. आता तुम्हाला एक थोडीशी व्हॅक्सिन बनवण्याची प्रक्रिया मी सांगतो. व्हॅक्सिन बनवताना आपल्याला काय केलं जातं? तो व्हायरस असतो त्याचा अर्धा जिवंत किंवा पूर्ण जिवंत आपल्या बॉडीमध्ये टाकला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीला एक आयडिया येते की अशा प्रकारचा व्हायरस हा अटॅक करणार आहे. त्याच्यामुळे आपली जे अँटीबॉडीज असतात म्हणजे व्हायरसच्या विरुद्ध लढणारे जे सैन्य असतं ते ऍक्टिव्ह होऊन जातं आणि त्यातनं काय होतं की आपण तो व्हायरस अटॅक करणारे त्याला ऑलरेडी तयार होऊन जातो. आता याच्यामध्ये एक धोका काय की समजा तो व्हायरसचा आपण अर्ध मेलेला म्हणजे त्याला अर्धा डिस्ट्रॉय केला जातो आणि त्यात थोडासा जीव ठेवला जातो जेणेकरून आपल्या बॉडीला तळावं. तर आपण तो अर्धा टाकतो त्याच्यामुळे कधी कधी आपल्या बॉडीवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. म्हणून तुम्ही कोरोनाची जी व्हॅक्सिन घेतली त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी विकनेस आली असेल बघा. ज्या दिवशी व्हॅक्सिन घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी विकनेस आली. का? कारण की आपण कोरोना व्हायरस ऑलरेडी बॉडीत टाकला होता आणि जेणेकरून जेव्हा तो कोरोना व्हायरस ऑफिशियल आपल्याला कुठल्या तरी मार्गाने होईल तेव्हा आपल्या बॉडीला त्याची सवय झालेली असेल. मग इथं काय केलं? डीएनए कडून मिळालेल्या संदेशानुसार विशिष्ट प्रथिने तयार करणे हे mRNAचं कार्य आहे. बहुतेक लसी रोग प्रतिकार यंत्रणेकडून प्रतिसाद देण्यासाठी कमकुवत किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू वापरतात. पण mRNA लसीमध्ये काय केलं? विषाणूजन्य प्रथिनाशी संबंधित अनुवांशिक सामग्रीचा एक भाग वापरला गेला. म्हणजे काय? त्यांनी पूर्ण विषाणू किंवा अर्धमेला विषाणू टाकला नाही तर त्याचा एक भाग घेतला. म्हणजे समजा हा RNA आहे त्या विषाणूचा त्यातला हा भाग घेतला आणि हा भाग काय केला? आपल्या बॉडीमध्ये टाकला. आता हा टाकण्याचा उद्देश काय की जेव्हा तो पूर्ण विषाणू येईल तेव्हा हा जो भाग असेल तो आपल्या बॉडीला आधीच सांगून ठेवेल की बघा असा कुठल्या तरी प्रकारचा विषाणू आपल्या शरीरात आला तर त्याला रिॲक्ट कसं करायचं. आणि हा विषाणू पडद्यावर आढळणारे प्रथिन असतात आणि त्याला स्पाइक प्रोटीन म्हणतात. म्हणजे जो एक भाग घेतो ना आपण त्याला काय म्हणतात? स्पाइक प्रोटीन असं म्हणतात. तर हा ऑलरेडी आपल्या बॉडीत टाकला आणि हे रिसर्च करण्याचं काम कोणी केलं होतं? तर कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वेस्टमॅन यांनी केलं होतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हा जो आपण मृत विषाणू किंवा कमकुवत विषाणू टाकतो त्याला भरपूर वेळ लागतो आणि त्याला रिसर्च भरपूर लागते. परंतु त्याच ऐवजी फक्त त्याचा एक छोटासा भाग
किंवा बघा इथं लिहिलं, एक भाग छोटासा टाकल्यावर कमी वेळ लागतो आणि ती वॅक्सिन लवकर बनते आणि त्याचा वापर आपण कोरोनाच्या काळात वॅक्सिन बनवण्यासाठी केला होता, म्हणून यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. तुम्हाला कळालं असेल अशी अपेक्षा करतो. काहीच लक्षात राहिलं नाही तरी फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिडचा वापर करून पेशींमध्ये विशिष्ट प्रथिने तयार करण्याचा प्रयोग केला होता आणि त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार भेटलाय. परंतु मी सोप्या शब्दात तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला लक्षात राहील अशा प्रकारे. पुढे जाऊया. भौतिक शास्त्रातला म्हणजे फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार कोणाला भेटलाय? पियरे अगेस्टिनो हे अमेरिकेचे आहेत, फेरेन्स क्रॉस हे जर्मनीचे आहेत आणि एल व्हीलर या महिला स्वीडनच्या आहेत. बघा हे इंग्लिश मध्ये नाव आहे. ऑगस्ट क्रॉस आणि लिव्हर असं लक्षात ठेवा. अगेस्टिनोचा ऑगस्ट, या फेरेन्स क्रॉसचा क्रॉस आणि एन एल व्हीलरच्या याचं लिव्हर, असं करून काहीतरी लक्षात ठेवा. ऑगस्ट क्रॉस आणि लिव्हर या 3 लोक बघा, अगेस्टिनो, क्रॉस आणि व्हीलर. त्यांचे फोटो का भेटला? फॉर एक्सपेरिमेंटल मेथड दॅट जनरेट ॲक्टोसेकंड. ॲक्टोसेकंड म्हणजे बघा हे असं लिहितात, ॲक्टोसेकंड. सांगतो काय आहे? ॲक्टोसेकंड म्हणजे 10⁻⁻8. सांगतो थोडं वेळ. पल्सेस ऑफ लाईट फॉर द स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन डायनामिक्स इन मॅटर. आता काय बघा, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनचं बिहेवियर कसं असतं. इलेक्ट्रॉनचा स्पीड हा अतिशय जास्त असतो आणि त्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सेकंदात अभ्यास करून चालत नाही. म्हणजे आपण जो 1 सेकंदाचा विचार करतो, इलेक्ट्रॉनची स्पीड त्याच्या खूप जास्त म्हणजे जास्त असते, त्याच्यामुळे त्याच्या सेकंदाच्या नुसार आपले जे नॉर्मल सेकंद आहेत त्यानुसार अभ्यास करता येत नाही. मग 1 अब्जांश सेकंदाचा एक भाग घ्यायचा, परत त्या अब्जांश सेकंदाचा 1 अब्जांश भाग घ्यायचा आणि प्रकाशाचे पल्स प्रक्षेपित करायचे. या प्रमाणाला 1 ॲटोसेकंड म्हणतात. सोपं करून सांगतो. समजा आता हा 1 सेकंद आहे, याला जर मी अर्धा केला तर काय होणार? 0.5 सेकंड. याला मी 1/3 केला म्हणजे त्याचे 3 भाग केले तर किती होणार? 0.3 सेकंड. आणि याला मी अजून 1 भाग करायचा झाला तर याचा 1/4 भाग किती होईल? 0.25 सेकंड. याला असं कुठपर्यंत करायचं? सेकंदाचा 1 क्विंटिलियन भाग म्हणजे 10⁻⁻18 म्हणजे काय रे? 0.000001 म्हणजे 18 झिरो याच्या पुढे येतील इतका सेकंदाचा छोटा भाग करायचा. मग ॲटोसेकंड म्हणजे काय? सेकंदाचा 18वा भाग म्हणजे इतका छोटा भाग. पण तुम्हाला एक साधे उदाहरण सांगतो. पृथ्वी जेव्हापासून निर्माण झाले आणि आतापर्यंतचा जो पिरियड आहे त्यामध्ये जेवढे सेकंद झालेत ना तेवढं 1 ॲटोसेकंड मध्ये तेवढं भाग हा सेकंदाच्या 1 ऑटोसेकंड मध्ये असतं. म्हणजे समजा पृथ्वी निर्माण झाल्यापासून समजा 100 सेकंड झालेत आजपर्यंत, तर ऑटोसेकंड मध्ये पण 1 सेकंड मध्ये एवढे ऑटोसेकंड असतात. म्हणजे तुम्हाला इतकंच सांगायचंय की ऑटोसेकंड हा सेकंदाचा लहानातला लहान भाग आहे. आणि हे का शोधलंय तर याचा वापर करून आपण प्रॉपर इलेक्ट्रॉनचे जे रिॲक्शन होतात त्याला स्लो करून बघू शकतो. आता समजा तुम्ही माझा व्हिडिओ बघताय 1च्या स्पीडने म्हणजे जो नॉर्मल युट्यूब स्पीड देते त्याच्यात बघत असाल तर तुम्ही म्हणजे काय बघताय की 1 सेकंडला तो व्हिडिओ 1 सेकंदच दाखवणार. जर तुम्ही त्याला फास्ट केलं 2च्या स्पीडने केलं तर जो मी 1 सेकंड मध्ये बोलतोय ते तुम्हाला 0.50 सेकंड मध्ये दाखवणार. मग आपण काय केलंय? सेकंडला इतकं छोटं करून टाकलंय, इतकं स्लो करून टाकलंय की इलेक्ट्रॉन काय करतो हे आपल्याला डायरेक्ट डोळ्याने दिसायला लागेल. म्हणजे आपल्याला डोळ्याने नाही पण म्हणजे खूप स्लो केल्यामुळे आपल्याला ते दिसायला लागतं. आणि याचा त्यांनी शोध लावल्यामुळे आपल्याला इथून पुढे काय होणार तर बघा, अणु, रेणू, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन यांच्या हालचाली अति द्रुत गती असतात, म्हणजे खूप फास्ट असतात. प्रति ऑटो सेकंदात त्याच्या हालचालीचा मागोवा घेता आला तर इलेक्ट्रॉनच्या आणि अन्य अणु उपकरणाच्या कार्यपद्धतीचं संशोधन करता येईल. आणि या 3 शास्त्रज्ञांच्या प्रयोगाने प्रकाशाच्या इतक्या लहान पल्सेस तयार केल्या आहेत की त्याच्या ऑटोसेकंड मध्ये मोजल्या जातात आणि त्यांना ऑटोसेकंड पल्स असं म्हणतात. बेसिक काय? सेकंदाच्या खूप लहान भागात त्यांनी डिस्कवर केलेले आणि त्याचा वापर करून आपण इलेक्ट्रॉनचा अभ्यास करणार आहोत. एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुरेसं असेल. पुढे रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार कोणाला भेटले? जे ते होंगी जी पावेंडी फ्रेंच अमेरिकन, लुईस ब्रूस अमेरिकन आणि अलेक्सी आय
एकिमोव, रशियन अमेरिकन. यांची नावं इथे इंग्लिश मध्ये आहेत. त्यांची ट्रिक कशी लक्षात ठेवणार तुम्ही, तर या मोंगीला मुंगी लक्षात ठेवा, त्यानंतर या ब्रूसला बुर्सी लक्षात ठेवा, आणि इकडे गॅलेक्सी आहे त्याचं गॅलेक्सी लक्षात ठेवा. तर मुंगी, बुरशी आणि गॅलेक्सी. आता काहीतरी लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला हे 3 शब्द सांगितलेलं आहे. आता बघा, हे बवेंडी, ब्रूस आणि एकिमोव फॉर द डिस्कवरी अँड सिंथेसिस ऑफ क्वांटम डॉट. आता इथं पण पहिले फिजिक्स मध्ये आपण काय पाहिलं की सेकंदाचा लहानातला लहान भाग यांनी केला. आता इथं बघा काय होतंय, मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत यावर नियंत्रित होतात. जेव्हा पदार्थ नॅनो डायमेन्शन पर्यंत संकुचित होतो तेव्हा क्वांटम घटना उद्भवतात आणि पदार्थाचे गुणधर्म त्याच्या आकाराने नियंत्रित केले जातात. आता मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो, आधी स्लाइड मध्ये काय ते वाचून घेऊया. विजेच्या शास्त्रज्ञांना इतके लहान कण तयार करण्यात यश आलं की त्यांचे गुणधर्म क्वांटम घटनेद्वारे निर्धारित केले जातात आणि अशा कणांना क्वांटम डॉट्स असे म्हणतात. क्वांटम डॉट्स हे नॅनो स्केल कण असतात. त्यांचा आकार सामान्यतः 1 ते 100 नॅनोमीटर असतो आणि क्वांटम डॉट्स मध्ये अनेक आकर्षक आणि असामान्य गुणधर्म आहेत, ते त्यांच्या आकारानुसार नियंत्रित केले जातात. क्वांटम डॉट्सना आता नॅनो टेक्नॉलॉजी महत्व प्राप्त झाले आणि त्याचं डिस्प्ले टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. आता मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा काय आहे ते क्वांटम डॉट्स. मी इथं एक स्लाइड ऍड करतो. हा बघा, आता समजा एक बरणी आहे, ही काचेची बरणी आहे आणि ही लाल कलरची आहे. त्याच्यानंतर आपण एक दुसरी बरणी घेऊ जी ब्लू कलरची आहे आणि अजून एक बरणी घेऊया जी ग्रीन कलरची आहे. आता इथं तुम्ही कोणतीही लाईट वापरली, या 3 बरण्या 3 कलरच्या आहेत आणि इथे तुम्ही कोणतीही लाईट वापरली तरी ते त्याच रिफ्लेक्ट करणार. समजा लालवर मी कोणत्याही प्रकारची लाईट वापरली तरी ती लालच रिफ्लेक्ट करणार, ब्लूवर मी कोणतीही लाईट वापरली तर ब्लू रिफ्लेक्ट करणार आणि ग्रीनवर मी कोणतीही लाईट वापरली तर ग्रीन रिफ्लेक्ट करणार. यांनी काय केलंय, एक क्वांटम डॉट बनवलाय की ह्या लाईट ज्या रिफ्लेक्ट करतात त्याला खूप जास्त बारीक बाबीवर लक्ष दिलंय, म्हणजे इतका नॅनो पार्टिकल वापरलाय. आणि त्यांनी पाहिलं की याचा वरून सगळा हा जो लाल कलर दिसतोय आतून सगळा, आणि त्याच्यामुळे हा आत लाल रिफ्लेक्ट करतोय, परंतु ऍक्च्युअल मध्ये याच्या काही ठिकाणी असा छोटा छोटा ब्लू पण डॉट आहे आणि काही ठिकाणी छोटा छोटा असा ग्रीन डॉट सुद्धा आहे. मग यांनी काय केलं की या जो ग्रीन डॉट आहे त्याच्यावर फोकस केला आणि त्याच्यावर लाईट मारून पाहिली तर ह्यांना असं दिसलं की हे कधी कधी ग्रीन पण रिफ्लेक्ट करतात. मग याचा तुम्हाला ऍप्लिकेशन सध्या आता नाही कळणार, परंतु याचा वापर डिस्प्ले टेक्नॉलॉजी मध्ये केला जातो. बेसिकली काय केलं, आपल्याला जी लाईट दिसते सध्या ती तशा प्रकारची नाही, त्याच्यामध्ये जो कलर दिसतोय तो तोच नाहीये. पूर्णतः तो आहे का, नाही. समजा हा फळा तुम्हाला पांढरा दिसतोय पण पूर्णतः पांढरा आहे का, नाही. याच्यात कुठेतरी बारीक छोटासा हिरवा पण कण असेल. मग यांनी त्या हिरव्या कणावर फोकस केलंय आणि त्याचा नॅनोटेक म्हणजे त्याचा एकदम डॉट बारीक फोकस केलंय आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लाईन बनवून पाहिल्या, वेगवेगळ्या ऊर्जा टाकून पाहिल्या आणि त्याच्यात काय बदल दिसतोय का, आणि त्याचा वापर करून मग पुढे काय करणार ते डिस्प्ले टेक्नॉलॉजी, मेडिकल इमेजिंग, त्याच्यानंतर फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पॅक्ट सौर सेल, सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये या क्वांटम डॉटचा वापर करणार आहे. साधं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की जे आपण सध्या लाईट बघतोय, कितीही कोणताही सूर्यप्रकाश वापरला, कोणतीही इतर लाईट वापरली तरी लाल वस्तू लालच दिसते, हिरवी वस्तू हिरवीच दिसते आणि ब्लू वस्तू ब्लूच दिसते. ते भविष्यात बदलण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे, म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. याच्यासाठी रसायनशास्त्रातलं नोबेल दिले. तुम्हाला असं वाटेल की रसायनशास्त्रातलं नोबेल तर फिजिक्स सारखं वाटत आहे, ऍक्च्युली ते फिजिक्स सारखंच आहे, परंतु ते देण्यात आलंय रसायनशास्त्रामध्ये. तर लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. फॉर द डिस्कवरी अँड सिंथेसिस ऑफ क्वांटम डॉट, इतका शब्द लक्षात राहिला तरी पुरेसा असेल. पुढे जाऊयात. साहित्यातलं नोबेल, नॉर्वेजियन लेखक जॉन फासो, नॉर्वेचे चौथे लेखक आहेत, हे आहेत जॉन फासो. अव्यक्त भावनांना शब्दरूप देणारी नाविन्यपूर्ण नाट्य आणि गद्य लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. नॉर्वेजियन निनॉक्स ही भाषा लक्षात ठेवा, निनॉक्स भाषेमध्ये लिहिलेले आहे. जॉन फासो यांच्या लेखन शैलीला फॉग मिनिमलिझम, बघा फॉग मिनिमलिझम म्हणून संबोधले जाते आणि या शैलीमध्ये
साधे, किमान आणि मोहक संवाद असतात. तुम्ही काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा, साहित्यातलं नोबेल नॉर्वेजियन लेखक जॉन फासो यांना भेटलेला आहे. जॉन फासो यांचा जन्म 1959 ला. पहिली कादंबरी रेड ब्लँक 1983 मध्ये प्रसिद्ध झाली. पुढे 1994 मध्ये अँड वी विल नेव्हर बी पार्टेड ही पहिली नाट्यकृती त्यांनी लिहिली. फॉसो यांनी प्रसिद्ध रचना म्हणजे अ न्यू नेम सेप्टोलॉजी 2022च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचली होती, पण जिंकली नाही. मग जिंकलं कोण 2022चा बुकर पुरस्कार हे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. त्यांची प्रमुख पुस्तके अ न्यू नेम सेप्टोलॉजी हेच गेलं होतं बुकर पुरस्काराला. पुढे आय एम द विंड, पुढे बेलेन सोली, पुढे बोथ हाऊस, पुढे द डेड डॉग्स आणि 2022च्या साहित्यातलं नोबेल ॲनी एर्नॉक्स या फ्रान्सच्या लेखकाला भेटलं होता. पण 2023चं जॉन फासो आणि 2022चं ॲनी एर्नॉक्स नावं फक्त लक्षात ठेवा. यांचं एवढं पुस्तकं वगैरे लक्षात राहिलं तर उत्तम आहे. पुढे शांततेसाठी नोबेल, नोबेल प्राइज फॉर पीस नर्गिस मोहम्मदी या महिलांना भेटलंय. इराणच्या आहेत त्या. का भेटले बघा, इथं या नर्गिस मोहम्मदी आहेत, या जेलमध्ये आहेत बघा. तुरुंगात असताना नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या 5व्या व्यक्ती आहेत. तुम्हाला माहिती आहे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष होती म्हणजे आंग सान सू की यांना पण नोबेल पुरस्कार असे शांततेसाठी भेटला होता. तसंच नर्गिस मोहम्मदी यांना भेटलाय फॉर द फाईट अगेन्स्ट द ऑपरेस ऑफ वुमन इन इराण अँड हर फाईट फॉर प्रमोट ह्युमन राईट्स अँड फ्रीडम फॉर ऑल. झालं असं की इराणमध्ये महिलांना ते बुरखा कंपल्सरी केला होता आणि त्याच्या विरुद्ध जे मोठे प्रोटेस्ट झाले होते त्याचं नेतृत्व सुद्धा यांनी केलं होतं. खूप प्रसिद्ध आहेत, यांचं सगळं लक्षात ठेवा कारण की परीक्षेला यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. बघा, सगळ्यात पहिले यांनी भौतिकशास्त्र पदवी घेतली आणि पुढे अभियंता म्हणून त्यांनी काम केलं. सुधारक वृत्तपत्रामध्ये ते स्तंभालेख लिहायच्या. 2003 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेते शिरीन अबादी यांनी स्थापन केलेले डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटर ही त्यांची एक संस्था होती. त्याच्यामध्ये नर्गिस सामील झाल्या आणि पुढे त्या तिकडे उपाध्यक्ष बनल्या. आता ते लेख लिहायचे, त्यांचं लेखचं नाव लक्षात ठेवा, द रिफॉर्म्स, द स्ट्रॅटजी अँड द टॅक्टिक्स. या लेख संग्रहातनं मांडलेल्या सामान्य जनतेचे प्रश्न सामाजिक चर्चेचे विषय बनले. तर इथून पुढे त्यांना बघा काय कॉन्ट्रोवर्शियल, हिजाब स्वैच्छिक असावा, कंपल्सरी करू नये. पुढे लोकांना सुफिझमचे अनुसरण करण्याचे आणि आपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. पुढे स्त्रियांना नोकरी आणि शिक्षणामध्ये समान संधी असाव्यात. पुढे देहदंडाची अमानवी शिक्षा बंद करावी आणि तुरुंगात एकांतवासाची शिक्षा नसावी यासारख्या मागण्या त्यांनी केल्या. या सगळ्या इराण मधले प्रॉब्लेम आहेत आणि इराण मधले प्रॉब्लेम त्यांनी खूप उचलले आणि त्याच्यामुळे त्यांना भरपूर मोठी जेल करण्यात आली आणि त्या जेलमध्ये असताना त्यांना हा शांतता पुरस्कार भेटला. बघा, सप्टेंबर 2022 मध्ये महसा जिना अमिनी या एक तरुणी होत्या आणि त्या प्रोटेस्ट करत होत्या. या कुर्दिश महिलेचा इराणची नैतिक पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे या प्रोटेस्ट करत होत्या आणि त्यांना पोलिसांनी पकडलं. इराणमध्ये मोरल पोलीस आहे, म्हणजे इराणमध्ये जे जास्त धार्मिक हे आहे काय म्हणतात ते धार्मिक रीतिरिवाज व्यवस्थित सगळे पाळत आहे का नाही हे बघण्यासाठी एक पोलीस बनवलेत आणि त्यांना म्हणतात ते मोरल पोलीस किंवा नैतिक पोलीस. आणि नैतिक पोलिसांना असं कळालं की महसा जिना अमिनी यांनी हिजाब विरुद्ध प्रोटेस्ट केलाय आणि त्या हिजाब घालत नाहीये आणि धर्माच्या विरोधात आहे. मग त्यांना यांनी पकडलं आणि त्या पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांचा मृत्यू झाला होता. आणि तिच्या हत्येने इराणच्या ईश्वरशासित राजवटीच्या विरोधात सर्वात मोठं राजकीय निदर्शन केलं. या प्रोटेस्टचं नाव म्हणजे प्रोटेस्टचं नाव नाही तर घोषवाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे, जान, जिंदगी आणि आझादी, वुमन, लाईफ आणि फ्रीडम. या घोषवाक्याखाली लाखो इराणी लोकांनी प्रोटेस्ट केलं आणि महिलांच्या संदर्भात क्रूरता आणि अत्याचार याच्या विरुद्ध भाग घेतला. या लढ्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर आपले जे पुरस्कार विजेते महिला आहे तिचं नाव आहे नर्गिस मोहम्मदी यांनी नेतृत्व केलं होतं. आणि या नेतृत्वामुळे त्यांना काय झालं, जेल झाली आणि जेलमध्ये असताना त्यांना हा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचं साहित्य आहे व्हाईट टॉर्चर आणि यांना पुरस्कार कुठले कुठले भेटलेत, अलेक्झांडर लँगर पुरस्कार, पेर ॲगर पुरस्कार, वेमार ह्युमन राईट पुरस्कार, त्याच्यानंतर आंद्रिया साखारोव्ह पुरस्कार हा युरोपियन युनियनचा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आलोफ पाम प्राइज, त्यानंतर पेन बार्बी फ्रीडम टू राईट अवॉर्ड,
पुढे युनेस्कोचा गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार आणि आता त्यांना नोबेल शांतता पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. एवढे सगळे पुरस्कार आहेत, सगळं लक्षात ठेवा. पुढे क्लाउडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलाय. नावातच गोल्ड आहे बघा. मग अर्थशास्त्र आणि सोनं याचा डायरेक्ट संबंध आहे. मग अर्थशास्त्राचा कोणाला भेटलाय? सोन्याला, गोल्डला भेटलाय, असं लक्षात ठेवा. क्लाउडिया गोल्डिन या महिलांना अमेरिकेच्या आहेत, त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. श्रमिकांच्या बाजारातील महिला वर्गाची भागीदारी आणि त्यांचं योगदान अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊन जगासमोर त्याची मांडणी केली आणि त्यांच्या त्या प्रयत्नाला त्यांना काय भेटलाय? अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार. बघा इथं लिहिलं, फॉर हॅव्हिंग ऍडव्हान्स अवर अंडरस्टँडिंग ऑफ वुमन लेबर मार्केट आउटकम साठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. त्यात त्यांनी महिलांचं जे लेबर पार्टिसिपेशन रेट आहे, म्हणजे कामगारांमध्ये किती महिला समावेश आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी अभ्यास केला आणि जे काही गोष्टी लिहिल्या त्याच्यावरून त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. बघा, मागील 200 वर्षाच्या कालावधीत अमेरिकेच्या श्रमिक बाजारपेठेत महिलांच्या सहभागाचा आलेख हा उध्वगामी नसून यू आकाराच्या इंग्रजी अक्षराच्या आकाराप्रमाणे आहे. बघा, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की महिलांचा रोजगारमध्ये भाग असा वाढत चाललेला आहे, परंतु त्यांनी सांगितलं की महिलांचा असा कमी पण होत आहे आणि त्याचा वाढत पण आहे. म्हणजे यू आकाराचा तो आलेख आहे. महिलांची कमाई पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे जगभर दिसून येते असं निरीक्षण करून त्यांनी करिअर अँड फॅमिली विमेन्स सेंचुरी लॉंग जर्नी टुवर्ड्स इक्विटी या आपल्या पुस्तकात नोंदवलं आहे. आणि या गोल्डिन सध्या काय करताय? 1989 ते 2017 पर्यंत NBEF च्या त्या अमेरिका अर्थव्यवस्थेच्या विकास कार्यक्रमाच्या संचालक होत्या आणि सध्या त्या NBEF च्या जेंडर इन द इकॉनॉमी च्या सहसंचालक म्हणून कार्यरत आहे. सोपं आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं की अर्थशास्त्रवाला नोबेल कोणाला भेटलंय? ज्यांच्या नावात सोनं आहे, म्हणजे गोल्ड आहे. अर्थशास्त्रात नोबेल जिंकणाऱ्या महिला त्यात एलिनार ॲस्ट्रॉम 2009, इस्टर 2019 आणि क्लॉडिया गोल्डिन 2023. तीनच महिलांना नोबेल भेटलंय. त्याच्यामुळे यांच्यावर एक प्रश्न येण्याची शक्यता आहे, एक शांततेच्या नोबेलवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 नोबेल तरी किमान नीट करून जावा. पुढे आता आशियातला नोबेल 65 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 चे विजेते. आता आपण जगाचे नोबेल पाहिले. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार याला आशियाचे नोबेल असं म्हणतात. कोणाकोणाला भेटलाय? लेमोस युजेनेव्हिया तिमोर लेस्टेचे इन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, त्यांना भेटलाय. पुढे कोरोनेल फेरर मिरियम फिलिपाईन्सच्या आहेत, फिलिपिनो शांतता नेगोशिएटर म्हणून. पुढे रक्षंद कोरबी बांगलादेशचे आहेत, वंचित बालकांसाठी सर्वसमावेशक शिक्षण विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि एक भारतीय व्यक्ती आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर रवी कन्नन. भारताचे आसाममध्ये लोक केंद्रित आणि गरीब समर्थक कार्यक्रमाद्वारे कर्करोगाच्या उपचारात क्रांती आणल्या कारणामुळे डॉक्टर रवी कन्नन यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 मिळालेला आहे. तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विषय आशियाचा प्रति नोबेल म्हणतात त्याला. जसं जगासाठी नोबेल तसं आशियासाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. न्यूयॉर्क शहरातले रॉकफेलर बदल हे आपले जे ऑइल इंडस्ट्री आहे त्याचं सगळ्यात मोठं नाव म्हणजे रॉकफेलर कंपनी आणि त्यातले रॉकफेलर फंड आहे त्याच्या ट्रस्टी लोकांनी फिलिपाईन्सच्या सरकारच्या संमतीने 1957 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली. या पुरस्काराचं जे नाव दिलंय ते फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रॅमन मॅग्सेसे यांच्या वाढदिवसानिमित्त 1958 सालापासून 21 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे फिलिपाईन्सचे जे राष्ट्रपती आहेत रॅमन मॅग्सेसे त्यांच्या नावावरनं हा पुरस्कार दिला जातो. त्यांचा बर्थडे असतो 31 ऑगस्टला आणि तेव्हा 1958 पासून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील लोकांची सेवा करण्यासाठी असाधारण भावना दाखवणाऱ्या व्यक्तींना. पुढे पुरस्काराचं स्वरूप, प्रमाणपत्र, रॅमन मॅग्सेसे यांची प्रतिमा आणि पदक आणि रोख जी काही रक्कम असेल ती. 2009 पासून हा पुरस्कार सरकारी सेवा, लोकसेवा, कम्युनिटी लिडरशिप, पत्रकारिता, साहित्य आणि क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आर्ट, पीस अँड इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग या सगळ्या श्रेणीत दिला जातो. आता हे डॉक्टर रवी कन्नन आहेत बघा. प्रोव्हाइडिंग होप अँड हिलिंग इन कॅन्सर केअर याला त्याच्यासाठी पुरस्कार दिलेला आहे. डॉक्टर रवी कन्नन मूळचे चेन्नईचे आहेत. पुढे त्यांनी चेन्नई स्थित
फिलपॉप मेडिकल कॉलेजमध्ये MBBS केलं. पुढे दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये जनरल सर्जरीमध्ये त्यांनी MS केलं. पुढे चेन्नईतील कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी मध्ये त्यांनी MCH केलं. आणि हे सगळं केल्यानंतर 2007 मध्ये ते आसाम मधील कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये कर्करोग शल्य चिकित्सक आणि संचालक म्हणून ते रुजू झाले. आणि पुढे पुरस्कार दिल्याचं शेवटची लाईन नीट ऐका. हे जे होते कुठे कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर म्हणजे CCHRC मध्ये दरवर्षी सरासरी 5,000 नवीन रुग्णांना मोफत किंवा अनुदानित कर्करोग उपचार प्रदान करते. म्हणजे अंदाजे 20,000 गरीब रुग्णांना उपचार आणि फॉलोअप साठी सेवा पुरवते. एवढ्या लोकांना ते कर्करोगासाठी मोफत जर पुरवत असतील तर त्या कारणामुळे त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. रवी खन्ना यांना ऑलरेडी काही पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामध्ये वैद्यक शास्त्रातील महावीर पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार भेटलाय 2020 ला आणि आता 2023 ला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटलेला आहे. पहिले भारतीय विजेते कोण आहेत ज्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटलाय तर आचार्य विनोबा भावे समुदाय नेतृत्वासाठी. आणि अलीकडे भारतीय विजेते 2019 मध्ये फेमस पत्रकार रवीश कुमार यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटलाय. आणि भरत वाटवानी आणि सोनम वांगचुक यांना 2018 मध्ये सुद्धा पुरस्कार भेटलाय. सोनम वांगचुक हे तेच व्यक्ती आहेत ज्यांच्यावर 3 इडियट्स हा पिक्चर बनवला होता. पुढे दलाई लामा यांना पुरस्कार पडतात. कुठला पुरस्कार तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. मग झालं असं होतं की तिबेटी अध्यात्मक धर्मगुरू दलाई लामा यांना 1959 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु काही कारणास्तव त्यांनी तो पुरस्कार स्वीकार केला नव्हता आणि आता 2023 मध्ये तब्बल 64 वर्षांनंतर त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लामांनी 1959 मध्ये तिबेट सोडलं होतं आणि त्यानंतर भारतात त्यांनी म्हणजे आश्रय घेतला होता. आणि त्यानंतर असं झालं की आश्रय घेतल्यानंतर भारतात चीनचे जे काही नाते वगैरे बिघडले तो एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर कधीतरी नंतर बोलूया. आणि त्याच्यानंतर ते भारतात राहिले आणि आजपर्यंत ते भारतात आहेत. आणि त्यांना 1959 मध्ये जो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटला होता तो त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. 1989 मध्ये दलाई लामा यांना नोबेल शांतता पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट पण लक्षात ठेवा. पुढे इस्कर आर्किटेक्चर पुरस्कार. आता आपण सगळ्यात पहिले नोबेल पुरस्कार पाहिलं, मग आशियातला नोबेल पुरस्कार पाहिला, आता आर्किटेक्चर मधला नोबेल पुरस्कार, वास्तू विशारद मधला नोबेल पुरस्कार कुठला प्रित्झकर पुरस्कार. ब्रिटिश ते 2023 आणि 24 दोन्ही आहेत कारण की कुठलाही प्रश्न येऊ शकतो. तर ब्रिटिश वास्तुविशारद सर डेव्हिड चिपरफिल्ड यांना 2023 चा वास्तुविशारदासाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान म्हणजे प्रित्झकर पुरस्कार भेटलेला आहे. आणि 2024 चा कोणाला भेटलाय जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो यांना 2024 चा भेटलेला आहे. याला आपण काय म्हणतो आर्किटेक्चर क्षेत्रातलं नोबेल पुरस्कार. आता एक व्यक्ती होते प्रित्झकर आणि त्यांची पत्नी सिंडी यांनी 1979 मध्ये जिवंत वास्तू विशारदांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराची स्थापना केली होती. जास्त काय लक्षात ठेवू नका, फक्त नावं लक्षात ठेवा कारण की नावावरच प्रश्न येऊ शकतो. प्रित्झकर पुरस्कार 2018 मध्ये जिंकणारे बाळकृष्ण दोशी हे पहिले आणि एकमेव भारतीय व्यक्ती वास्तुविशारद आहेत. त्याच्यानंतर कुठल्याच भारतीयाला भेटला नाही. आणि यांच्याबद्दल का लक्षात ठेवायचे कारण की बाळकृष्ण दोशी यांना 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि अजून एक बाब अशी की जानेवारी 2023 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे निधन वार्तामध्ये पण त्यांचा प्रश्न येऊ शकतो. त्यांना पद्मविभूषण भेटलाय म्हणून पण त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि त्यांना प्रित्झकर पुरस्कार भेटलाय म्हणून सुद्धा त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणून बाळकृष्ण दोशी लक्षात ठेवा. पुढे पुलित्झर पुरस्कार. काय पुलित्झर? अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील वृत्तपत्र आणि ऑनलाईन पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि संगीताच्या क्षेत्रात दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आता हा एका क्षेत्रासाठी नाही, भरपूर क्षेत्र आहे. त्यामुळे सगळेच लक्षात ठेवायचे का नाही, जिकडे भारतीयांना दिले तेवढंच लक्षात ठेवा. बाकी काय काय लक्षात ठेवायचं तुमच्या विवेकावर मी सोडतो. परंतु मी तेवढं सांगेन की भारतीय नावं जिकडे असतील तेवढी लक्षात ठेवा. दरवर्षी 21 विभागामध्ये जे काही कार्य केले जातं त्याच्यावर हा पुरस्कार दिला जातो. स्वरूप काय? प्रशस्ती पत्र, $15,000 अमेरिकन आणि बाकी सुवर्ण पदक कशासाठी? फक्त लोकसेवा आणि पत्रकारिता. स्थापना 1917 मध्ये हंगेरियन वर्षाचे अमेरिकन वृत्तपत्र प्रकाशक
जोसेफ पुलित्झर यांनी कोलंबिया विद्यापीठात दिलेल्या निधीतून याची स्थापना केलेली आहे. आता बघा, पुस्तक, नाटक आणि संगीत, हे बघा हा चार्ट आहे. याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे पाठ करायचं किंवा नाही करायचं हे तुमच्यावर आहे. काल्पनिक कथा, संगीत, नाटक, जनरल, नॉन फिक्शन, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र आणि कविता. ठीक आहे, पुढे जाऊया. अलीकडील भारतीय विजेते, किमान हे तरी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले 2018 मध्ये अदनान अबिदी आणि दानिश सिद्दीकी यांना 2018 मध्ये फीचर्स फोटोग्राफीसाठी देण्यात आला. हे दानिश सिद्दीकी यांचं अफगाणिस्तानमध्ये फोटोग्राफी करताना त्यांचा मृत्यू झाला होता, त्याच्यामुळे खूप मोठी इंटरनॅशनल न्यूज झाली होती. पुढे मुख्तार खान, यासिन दार आणि चन्नी आनंद 2020 फीचर्स फोटोग्राफी. पुढे अदनान अबिदी, अनुश्री फडणवीस 2020 ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी. पुढे मेघा राजगोपालन, आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग आणि नील बेदी, स्थानिक रिपोर्टिंग 2021. आणि परत अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू, अमित दवे आणि रायटर्सचे दिवंगत फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना परत फीचर फोटोग्राफीसाठी 2022 मध्ये पुरस्कार भेटला होता. पुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न, नेहमी एमपीएससी विचारते असा पुरस्कार म्हणजे बुकर पुरस्कार. हा पुस्तकासाठी दिला जातो. काय बघा, आयरिश लेखक पॉल लिंच यांनी त्यांच्या प्रोफेट सॉन्ग या कादंबरीसाठी पुरस्कार भेटलेला आहे. त्या कादंबरीमध्ये काय, प्रस्थापित दडपशाही सरकार विरोधात बंडखोरी पुकारणाऱ्यांचे चिरडलेपण या प्रोफेट सॉन्ग या कादंबरीत दिलेलं आहे. पॉल लिंच हे आयर्लंड मधील 5वे बुकर विजेते लेखक ठरलेले आहेत. पॉल लिंच याचे इतर काही कादंबऱ्यांची नावं दिली, जसं रेड स्काय मॉर्निंग, द ब्लॅक स्नो, नंतर ग्रेस, नंतर बियॉन्ड द सी आणि आता शेवटचं म्हणजे प्रोफेट सॉन्ग. याच्यासाठी त्यांना काय भेटलाय, बुकर पुरस्कार भेटलेला आहे. एक याच्यातला फॅक्ट लक्षात ठेवा, चेतना मारू यांचं नाव. चेतना मारू यांचं का लक्षात ठेवायचंय, कारण की यांची जी वेस्टर्न लेन नावाची एक कादंबरी होती ती बुकर पुरस्कारामध्ये शॉर्टलिस्ट झाली होती. त्यांना पुरस्कार तर नाही भेटला, पण ते किमान नॉमिनेशन मध्ये ते गेले होते. आणि ते चेतना मारू या भारतीय वंशाच्या लंडन स्थित लेखिका आहेत. पुढे बुकर प्राइज, तर 1969 मध्ये याची स्थापना झाली. याच्या विजेत्याला 50,000 रुपये दिले जातात, 50,000 पाऊंड दिले जातात. आणि ज्यांचे शॉर्टलिस्ट होतात कादंबरी त्यांना 2,500 पाऊंड दिले जातात. पुढे पुरस्कार देणारी संस्था कोण आहे, क्रॅक स्टार्ट नावाची संस्था आहे 2019 पासून. पूर्वी या पुरस्काराला मॅन बुकर पुरस्कार असे म्हटले जायचे, परंतु आता फक्त बुकर पुरस्कार म्हटलात, कारण की ती एक एनजीओ दी मॅन समथिंग नावाची, त्यांनी याचा हात काढून घेतला आणि पुढे क्रॅक स्टार्ट यांच्याकडे ते गेलं, त्याच्यामुळे त्यांनी आता नाव बदललं आणि फक्त बुकर पुरस्कार ठेवलेला आहे. आता ही लाईन नीट लक्षात ठेवा, इंग्रजीत लिहिलेल्या ब्रिटन आणि आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मग अट काय, इंग्रजीत लिहिली पाहिजे आणि ब्रिटन आणि आयर्लंड मध्ये प्रकाशित झाले पाहिजे. सुरुवातीला हा पुरस्कार ब्रिटन, आयर्लंड आणि झिम्बाब्वे आणि राष्ट्रकुल मधील लेखकापुरता मर्यादित होता, परंतु इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि ब्रिटन मध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही कादंबरीला 2014 पासून हा पुरस्कार दिला जातो. प्रथम विजेते समथिंग टू आन्सर फॉर PH नेव्हे UK, त्यांचं नाव लक्षात ठेवा. पहिले विजेते. पुढे भारतीय विजेते द गॉड ऑफ स्मॉल थिंग, लेखिका अरुंधती रॉय 1997. पुढे द इनहेरिटन्स ऑफ लॉस, लेखिका किरण देसाई 2006. आणि द व्हाईट टायगर, लेखक अरविंद अडिगा 2008. द व्हाईट टायगर वर एक नुकताच मूवी सुद्धा आला होता नेटफ्लिक्सला, म्हणजे या कादंबरीवरनं तो पिक्चर बनवला होता. आणि अलीकडचे विजेते 2022चं द 7 मून्स ऑफ माली अल्मिडा, शेहेन करुणा तिलके श्रीलंकेचे आहेत. 2021चा द प्रॉमिस डिमॉन गॅलगुट साऊथ आफ्रिकेचे आहेत. तर हे सगळी नावं लक्षात ठेवा. हे भारताचे 3 आहेत, तिथं प्रामुख्याने लक्षात ठेवा. पुढे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 बघा 2 लोकांना भेटतो. का, कारण की एक मूळ भाषेत पुस्तक लिहितो आणि दुसरा त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतो. अशा 2 लोकांना पुरस्कार भेटला होता. तर हे आहेत जॉर्जी गॉस्पेडिनो आणि ही आहे अँजिला रॉडेल. जॉर्जी गॉस्पेडिनो आणि या अँजिला रॉडेल, आणि यांचं एक पुस्तक आहे टाईम शेल्टर नावाचं, याच्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. बघा
बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पेडिनोव आणि अनुवादक लेखिका अँजिला रॉडेल यांना आपल्या टाइम शेल्टर या कादंबरीसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. बल्गेरियन मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला हा पुरस्कार भेटण्याची पहिली वेळ आहे. आता गोस्पिडोनोव आणि रॉडेल हे दोघं मूळ अमेरिकन आहेत, परंतु दोघांनी बल्गेरियाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे बघा, बुकर पुरस्कारचं काय सिंपल फंड आहे, इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे आणि ब्रिटन मध्ये प्रकाशित झालेलं आहे. याचं कसं आहे, तुम्ही लिहा कुठेही, परंतु त्याचं जेव्हा ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये होतं ना, तेव्हा हा पुरस्कार दिला जातो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. बघा, मूळतः इतर भाषेत लिहिलेल्या परंतु इंग्रजीमध्ये अनुवादित आणि युके आणि आयर्लंड मध्ये प्रकाशित. म्हणजे जो बुकर पुरस्कार होता तो फक्त आणि फक्त इंग्लिश मध्ये लिहायचं आणि इंग्लंड किंवा युके मध्ये प्रकाशित करायचा. याचं कसं आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचं कुठेही लिहा, इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा आणि कुठे प्रकाशित करा, युके आणि आयर्लंड मध्ये प्रकाशित करा. दर 2 वर्षांनी दिला जायचा पूर्वी, परंतु 2016 पासून हा दरवर्षी दिला जातो. पुरस्कार देणारी संस्था क्रॅक स्टार, हे पूर्वी बुकर साठी पण हीच आहे आणि आता पण हीच आहे. कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या लेखक लेखिकेला हा पुरस्कार भेटतो. सुरुवात 2005 पासून केलेली आहे. प्रथम पुरस्कार अल्बेनियाचे लेखक इस्माईल कादारो. याचं स्वरूप काय, 50,000 पाऊंड दिले जातात वगैरे वगैरे, आणि लेखक आणि अनुवादक मध्ये ते बायफर्केट केले जातात, अर्धे दिले जातात. पुढे तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांच्या पायरे या पुस्तकाच्या 2023च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या लॉंग लिस्ट मध्ये होती आणि असं बुकर पुरस्काराचं नामांकन मिळवणारी पहिली तामिळ कादंबरी ठरलेली आहे. कुठली? पेरुमल मुरुगन यांची पायरे. पुढे 2013 मध्ये ही तामिळ मध्ये प्रकाशित झाली होती आणि याला मग इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट कोणी केलं? अनिरुद्धन वासुदेवन यांनी 2016 मध्ये इंग्लिश ट्रान्सलेट केलं होतं. पुढे 2022चा पुरस्कार बघितलं तर गीतांजली श्री यांना भेटलाय. पहिल्या आणि एकमेव भारतीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं रेत समाधी. मग रेत समाधी या पुस्तकाला डेझी रॉकवेल यांनी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं टॉम्ब ऑफ सँड नावाने आणि त्यांना मग 2022चा काय भेटलाय? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. 2021 मध्ये मूळ फ्रेंच आणि इंग्रजीमध्ये अनुवादित कादंबरी ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या पुस्तकाला पुरस्कार भेटलेला आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत डेव्हिड डिओक आणि याचं अनुवादन केलंय अॅना मोस्को वाकिले. यांना अनुवादित केले आणि यांना 2021चा भेटलाय. 2021 नका लक्षात ठेवू, पण किमान 2022 आणि 2023 लक्षात ठेवा. तर इथं आपले पुरस्कार संपलेले आहेत. आपण ऑलमोस्ट सगळे महत्वाचे पुरस्कार केलेले आहेत. इथून पुढे लवकरच आपला भाग 4 येईल. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.